स्वस्वरूपा विस्मरता तगमग होई जीवासी अनिवार जागे सावध जीवन होई मग तो विशुद्ध आचार स्मृती अपेक्षा यातुनी मुक्ती मिळोनी घडोत व्यवहार ब्रह्मानुभवा देती निसर्ग दत्ता तुम्हा नमस्कार. इच्छांचा गेल्या वेळेला विचार केला. इच्छेत गैर नाही आपल्यासमोर आहेच सारांश म्हणून. त्याच्याची जी संकुचितपणा आहे तो गैर आहे. मला इच्छेने सुखसमाधान हवं आहे ही गोष्ट खरी आहे, पण माझ्याबरोबर ते सर्वांना तसंच हवं आहे आणि मिळावं याची इच्छा असण्याने आपली इच्छा शुद्ध होते आणि मग त्याला बरोबर चांगल्या तऱ्हेचं वळण मिळतं. काय होतं की जे आपल्याला साध्य करायचं आहे तर थोडंसं त्यांचं म्हणणं थोडं थेट आणि त्या अर्थाने स्पष्ट असल्यामुळे अवघड आहे असं म्हणून पडतं. तर तसं या ज्या सगळ्या पुढचं जे आपल्याला गाठायचं आहे त्यासाठी लागणाऱ्या ज्या सगळ्या पूर्वतयाऱ्या आहेत एक प्रकारच्या, जसं मनुष्य आला म्हणजे अगदी पूजेला बसायचं झालं तर त्याची एक पूर्वतयारी असते. काहीही तसं त्याचं बाकीचं निदान हातपाय धुवून काय ते शुचिरपणे तो पूजेला बसेल. त्याच्या आणखीन काही करण्याची कल्पना असेल तर ती करेल, पण ती त्याच्या मूळ पूजेच्या हेतूशी सुसंगत असते. तसं आपलं जे जीवन गाठायची इच्छा आहे, समाधानाचं गाठायची इच्छा आहे, गुरुने सांगितलेलं सगळं करण्याची इच्छा आहे, काय जी इच्छा आहे तिच्याशी सुसंगत माझी पूर्वतयारी जीवनाची असणं हे गरजेचं आहे असं त्यांना म्हणायचं. आता ही पूर्वतयारी जर नसली तर तिथे घोटाळा असतो. साधी पूजेची जी पूर्वतयारी आहे ती आपली मानसिक पूर्वतयारी आणि व्यावहारिक पूर्वतयारी जर नसली तर मग हे नाही ते नाही बसल्यावर लक्षात येतं. उठून पाणी घ्या, उठून तामण घ्या, उठून हे करा, मग हे सगळं आधीच करायचं असतं. ते जसं साध्या पूजेला लागू आहे तिथे ही सगळी पूर्वतयारी व्यावहारिकदृष्ट्यासुद्धा वस्तूंची, साहित्याची, साधनाची लागते. तशी साधनेला तर याच्यापेक्षा जास्त लागत असेल. पूजेलासुद्धा एक मनस्थिती लागते. आपल्याला माहिती आहे सावकाश केली तरी चालेल, थोड्या वेळानं केली तरी चालेल, पण आपल्याला असं वाटतं की एकदा उरकून टाकू. ते साधनेच तसं उरकून टाकू असं होतं, त्यामुळे घोटाळा तसं नको. त्याच्यासाठी पूर्वतयारी लागेल आणि ही पूर्वतयारी झाली की मग त्याचे परिणाम म्हणून काय होतात त्याविषयी त्यांनी काही स्पष्ट सांगितलेले ते पाहू शकू. तर ह्या पूर्वतयारीची कल्पना नसल्यामुळं सगळा तिथे जसा एखाद्या साध्या पूजेत जसा गोंधळ व्हावा तसं तो गोंधळ निर्माण होतो. बसल्यावर हे नाही आहे ते नाही आहे लक्षात आल्यावर जशा खेपा होतात, जसं आरडाओरडा होतो, जसं इतरांना सांगणं होतं. मग ते म्हणतात तुम्ही ती अशी पूजा करण्यापेक्षा आम्ही करतो असं म्हणायची वेळ येते. कारण काय की त्यांची ती पूजेची सगळी तिथे बसल्यानंतरची धावपळ बघितली. आता पूजाही मुळात कमी केल्या जातात हेही मला मान्य आहे. नमस्कारसुद्धा देवाला पोचतोच की असं नाही का, म्हणजे आपल्याकडे काय ते सगळं असल्यामुळं पुढचं सगळं तर ते असं होतं. पण तरीसुद्धा अजूनही ज्या चालू आहेत तर त्याच्यातसुद्धा जर असा गोंधळ दिसला तर तो बाकीचा निसरणाऱ्याला वाटतं की त्याच्यापेक्षा आपण केलेलं बरं. हे त्याचं काही चूक नाही कारण आपण पूर्वतयारी त्याची केली नाही. तर तशी ज्या अर्थाचं शांत जीवन आपल्याला हवं आहे त्यासाठी आपल्याला लागणारी पूर्वतयारी करावीच लागेल. आपल्याला जर समजा आपलं आरोग्य अगदी साध्या दृष्टीनं अगदी पोट शांत राहायचं असेल तर मग त्याला अनुकूल खाणं नको का? आपण प्रतिकूल खावं आणि माझं पोट शांत राहावं असं कसं जमेल? तिथं मग त्रास होतो माणसाला. नंतर मग त्रास झाल्यावर त्याला असं वाटतं असं झालं, असं नाही. त्याच्यासाठी अनुकूल तुम्ही केलं होतं का आधीचं काही, मग त्याप्रमाणे मग ते त्रास देणं शक्यच नाही. कारण तो निसर्ग आहे. तो निसर्गाच्या क्रमाने अजिबात चूक न करता चालत असतो आणि तो चूक न करता चालतो एवढीच एक विश्वासार्ह गोष्ट या जगात आहे. बाकीच्या कुठल्या गोष्टी चूक न करता चालतीलच असं काही सांगता येत नाही. निसर्ग चालतो, माणूस तर चालेलच नाही.
तर त्याला त्यातून शिकण्यासारखं आहे की निसर्ग अत्यंत बिनचूकपणे त्याचं काम करतो, म्हणूनच आपल्याला त्रास होतो ना दुसरीशी, नाही तर कशाला त्रास झाला. त्याला 4 पैसे देऊन कामवण्यासारखं असतं तर ते पण करून घेतलं असतं आपण, मन इतकं हुशार आहे ते पण करेल. तर त्या दृष्टीनं हा पूर्वतयारीचा प्रश्न त्यांच्या संवादामध्ये येऊन गेलेला आहे. तर ते म्हणण्यातला मुद्दा लक्षात घेऊन की जे समाधान आपण अपेक्षित करतो, जो परमेश्वर अपेक्षित करतो, जे सुसंवादी जीवन अपेक्षित करतो, त्याला आपण कुठल्याही प्रकारे नाव दिलं तरी त्याची प्रत्येकाचा बघण्याचा दृष्टिकोन वेगळा असेल, पण ते जे सुसंवादी जीवन आपण अपेक्षित करतो त्याला नेहमीचा मेंदू धारण करू शकत नाही असं त्यांचं म्हणणं. म्हणजे जे मागच्या वेळेला एकदा अरविंदांच्या संदर्भात त्यांच्या बाजूनं सांगितलं होतं की सगळ्या पेशी त्याला अनुकूल लागतात जेव्हा हे होतं. तर अनुकूल असतील तर ते स्वीकारलं जातं, प्रतिकूल असलं तर स्वीकारलं जात नाही. आणि त्यांनी तर म्हटलं आहे असं की साधा मेंदू हे जे सर्वव्यापी शब्दांनी वर्णन न करण्यासारखं असं जे जीवन आहे, जे उत्तम आहे, जे मला परिचित आहे, जे मी जगतो आहे, तर ते जीवन जर धारण करायला तुम्ही आहेच असे गेलात तर साधा मेंदू त्याला धारण करायला गेला तर त्याच्या ठिकऱ्या उडतील. यासाठी जी गरज आहे ठिकऱ्या उडू नये आणि त्याचा उपयोग मात्र उत्तमात उत्तम व्हावा, ते उत्तमात उत्तमच आहे, तर ते करण्यासाठी जी जरूर आहे त्यालाच साधना म्हणतात. जे काही करण्याची जरूर आहे. आता हे आपल्याला काय करण्याची जरूर आहे याच्याविषयी एक थोडं सारांशाने त्याने संवादामध्ये सांगितलं. ती एक देहाची शुद्धता ही किमान आहे. देहाला शुद्धतेचं स्वरूप काय असं हा वेगळा प्रश्न आहे. मनुष्याचा काळ्याचा गोरा, गोळ्याचा काळा असण्याची गरज नाही, तो शुद्ध असण्याची गरज आहे. तर त्या अर्थाने जसं देहाच्या बाबतीत तो शुद्ध असावा, मनाला जे काही करतो आहे त्याची स्पष्टता असावी. ती स्पष्टता येत नसेल तर करून घ्यावी. आपल्याला काय करायचं आहे ह्याविषयी आपल्याला सर्वसाधारणपणे अडचण अशी आहे की आपल्याला खात्रीच असते आपल्याला काय करायचं आहे त्याविषयी. ती खात्रीची एकदा खात्री करून घ्यावी कोणाकडून तरी. म्हणजे ज्ञानेश्वरांच्याकडे जा, तुम्ही तुकोबांच्याकडे जा, मग ते आपल्याला बरोबर सांगते. तांदूळ जाळलेले वगैरे ते आहे ना. काम क्रोध खळ तैसेची ठेले, तिळ जाळलेले तांदूळ, काम क्रोध तैसेची खळ. आता ते जर तैसेच असतील तर ह्याचा काही उपयोग नाही आहे हे खरं आहे. मग ते उगाच जाळू नका, त्याचा चांगला वापर करा त्याच्यापेक्षा. तेव्हा आणि हे जे करायचं आहे, जे जाळायचं आहे ते जाळा. म्हणजे जी स्पष्टता नसली म्हणजे काय होतं त्याचं ते उदाहरण आहे, ते आपल्याला गाथेत मिळेल, कुठेही मिळेल. तर त्या अर्थाने आपल्याला मनाला एक स्पष्टता हवी की काय करायचं आहे याच्याविषयी. जीवन अहिंसक असावं असं त्यांचं वाटतं. आपल्याकडून जीवन हे अहिंसक असावं. जगाचं काय होईल आणि जगाची हिंसा वगैरे बघू नंतर, खूप मोठी गोष्ट आहे असा विचार केला तर. माझ्यापुरतं माझं जीवन अहिंसक असणं एवढं शक्य आहे. माणसाला ते बोलण्यात हिंसा असू शकते, पाहण्यात हिंसा असू शकते, कसंही त्याच्यात चालण्यात हिंसा असू शकते, प्रतिक्रियेत हिंसा असू शकते. आपल्याला या अशा तऱ्हेच्या हिंसेचं मी नाही कल्पना नाही. तर ती आपण तशा तऱ्हेनं अहिंसक असावं. ते सुसंगत आहे. जे आपल्याला करायचे आहे ते पूर्ण अहिंसक आहे. तर तिथे पोचायचं असेल तर या अर्थाने ही अहिंसाची एक पूर्वतयारी म्हणून. आणि आणखीन एक गोष्ट सांगितली की जर आपल्याला असं सुबुद्ध आणि खऱ्या अर्थाने आध्यात्मिक, खऱ्या अर्थाने आनंदी जीवन जगायचं असेल तर जीवनात निस्वार्थीपणाची अत्यंत गरज आहे. वाटतो एवढा निस्वार्थीपणा सोपा नाही, पण स्वार्थ कशाच्या रूपाने आकार घेईल हे सांगता येत नाही. तो त्याचं समर्थनही करेल. आजचा काळ कुठे आहे वगैरे म्हणेल, लोक कुठे काय करतायत ते बघा म्हणेल, काही म्हणेल, किंवा हे 5 मिनिटासाठी त्याने काय होणार आहे असं म्हणेल. तो कुठल्याही प्रकारे म्हणेल, पण तो तुम्हाला निस्वार्थी होऊ देणार नाही. तर त्यासाठी जीवनातला निस्वार्थीपणा आपण बघा. निस्वार्थी क्रिया करा आणि मन किती शांत असतं. त्यातून काहीही आपल्याला अपेक्षित नाही आणि कुणाच्या तरी कल्याणासाठी आपण काहीतरी केलेलं आहे असं झालं असलं तर, बघता केव्हा येईल असं काय केलं असलं तर, माझ्याच स्वार्थासाठी जर मी पोट भरतो तर मग असं काही अनुभवच येणार नाही पुढे. त्यामुळे कुणाला तरी निस्वार्थीपणे जेवायला घातले, काय त्याची अपेक्षा नाही, आनंदाने जेवा आनंदाने जा असं जर म्हटलेलं असेल तर त्यानंतर मनाला जी शांतता असते ती त्या शांततेचं एक पुसटचं फक्त एक झुळूक असतं. त्यावरनं कळतं की ते मूळ काय असेल. तर ते मूळ ते असायला
हे जीवनातलं निस्वार्थीपण, ह्या एवढ्या एक किमान गोष्टी आवश्यक आहेत. त्या झाल्या तर त्या तशा होत नाहीत ना, कारण मेंदू निस्वार्थी राहायला तयार नाही आहे, त्याला वळण आहे तसं स्वार्थाचं. माझा स्वार्थ पुरा होत नसेल तर मला जवळचा माणूससुद्धा नको वाटतो, किंवा जवळचा माणूससुद्धा माझ्या दृष्टीनं बरोबर वाटत नाही, त्याला मी चूक ठरवतो. हे माझ्या आतल्या स्वार्थाच्या रचनेचा परिणाम. तिथे मेंदूची जी रचना झाली आहे ती सगळी स्वार्थाची झालेली आहे. तिच्यावर तसे पूर्वीचे म्हणजे जन्माच्या दृष्टीनं संस्कार आहेत, आणि जे आत्ता मी करतो आहे त्याचेही संस्कार तशाच पद्धतीचे आहेत. तर तसे ते जे असतील ते बाजूला करणं आणि निस्वार्थाचे संस्कार त्याच्यावर ठेवणं हे सुबुद्ध जीवनाचं लक्षण आहे खरं सांगायचं तर. त्या अर्थाने निस्वार्थीपणा हा मेंदूला एक सुसंगतता निर्माण करतो की ज्याच्यात परमेश्वराचं काही प्रतिबिंब पडू शकतं, काही अनुभव येऊ शकतो. आता निस्वार्थीपणा म्हणजे आपण ते शब्दावर अडकलेले असतो, त्यामुळे सगळा स्वार्थ सोडून द्यायचा तर उद्या उपाशी राहायचं का असंपर्यंत प्रश्न विचारला जाऊ शकतो. काहीच स्वार्थ नाही, काहीच स्वार्थ नाही असं कोणी काय म्हणलेलं नाही आहे. त्यांनी निस्वार्थी राहा असं म्हणलेलं आहे. तेव्हा स्वार्थापोटी ज्या क्रिया केल्या जातील तेवढ्या फक्त बाजूला करण्याचं काम आहे, उरलेल्या क्रिया आपोआपच जात असतात. स्वार्थ या अर्थाने इथं निस्वार्थ स्वार्थाचं जर आपल्याला स्पष्ट व्हायचं असेल तर नदीत गाळ टाकलेला, पानं टाकलेली आहेत, काय कचरा फेकून दिलेला आहे, ते बाजूला करणं एवढंच काम आहे. उरलेली नदी आपोआप वाहत असते. मग तशा अर्थाने देहाच्या त्याच्या गरजा, म्हणून मागे एकदा गरजांचा विषय निघालाच होता, त्या पूर्ण करणं हे तिचं कामच आहे, त्याच्याबद्दल काही प्रश्न नाही आहे. फक्त त्या गरजाच आहेत का आणखीन काही आहे त्याच्या पुढं जाणारं हे पाहायला पाहिजे. मग ह्याच्यातले कोणी जे उपास करून बसलेलं नाही आहे, ते वेळच्या वेळेला उलटं व्यवस्थित वेळच्या वेळेला फक्त ते सात्विक राहत आहेत, ही त्यातली चालणी आहे. आपण आहे असं पीठ आता घालतो, म्हणजे हे सगळ्या कामात आता सध्याच्या करट्टी काहीतरी निघालं की बुवा त्याच्यात सत्व आहे, ते जातं वगैरे, तर दळून घ्यावा, अमुक करावा तमुक करावा, बरोबर दळून घ्यावं इथपर्यंत ठीक आहे, दळून घ्यावं चाळून घ्यावं हेही बरोबर आहे. तरीसुद्धा आपल्याला ते सात्विक बनावं म्हणूनच करतो. त्यातूनही त्यात जर ते राहत असेल आणि तो कोंडाही जर आपल्याला उपयोगी पडत असेल तर तोही घ्यावा, पण तो सात्विकच आहे, कारण तो मूळ त्या गव्हाचा आणि त्या ज्वारीचाच आहे, ह्याच्यापेक्षा काही त्यात वेगळं नाही. पण असं आहे म्हणून भात आपण जर मूळ पाहिला असेल, ते जर दळून घ्यायचं ठरवलं आपण नाही दाबणार, त्याच्यामागं जे टर्फल आहे, कवच आहे, ते झेपणारी गोष्ट नाही आपल्याला. नुसती त्या धाटातून गेलं तर सुद्धा ते हसलं नुसतं अंगाल तरी माणसाच्या रक्त येतं, जे भाताच्या पिकातून फिरले असतील त्यांना जाणीव असेल, किंवा कापणी केली असेल तर त्यांना जाणीव असेल की ते नाही चालत. म्हणजे त्याच्यातलं हिंसक काय आहे आणि अहिंसक काय आहे हे आपल्याला ओळखता येतं थोडं. तर ते ओळखता यावं यासाठी हे जे देहाची शुद्धता सांभाळायची, तर त्याच्याबरोबर आहाराची शुद्धता आली, विहाराची शुद्धता आली, तर या अर्थाने हे शुद्ध असलं म्हणजे मग पुढचं जे आहे ते निस्वार्थीपणाचा फार उलगडा करायची गरज लागत नाही. तर निस्वार्थी म्हणजे हे असं जे टाकलेलं आहे त्याच्यात घेऊन ते आपण टाकायचं नाही. अर्थामध्ये म्हणजे तिथं जसं नदीमध्ये ते टाकतो आणि त्यामुळं मग ती गडूळ झाली, मग आपले शुद्धीकरण प्रकल्प वगैरे सगळं राबवायची वेळ येते, तर त्याचं कारण ते अशुद्ध केलेलं असतं म्हणून. तर त्या अर्थाने तो स्वार्थ ते अशुद्ध करत असतो. नदीचा प्रवाह मूळ नीटपणे वाहत असतो खरं सांगायचं तर. तो करताना आपला स्वार्थ कुठेतरी मध्ये बाण घालतो, मध्ये पाणी वळवतो, मध्ये अमक्याला देतो तमक्याला देतो, हे तो करतो. याचं कारण ते हे स्वार्थ आहे म्हणून तो त्याला वाहू दिला. आपल्या पोटाला परमेश्वरानं जन्माला घातलं तर कमी करणं शक्यच नाही, किंवा ज्या मूलभूत गरजा आहेत त्याला कधी तो आड येणारच नाही. तो उलट नसेल पुरत तर पुरवील, पण मला गरजांच्या पलीकडे जायचं असलं तर अडचण आहे. आणि जायचं असलं तर अडचणी म्हणजे कशाला अडचण आहे? व्यवहारात अडचण नाही. व्यवहारात तुम्ही गरजांच्या पलीकडे जाऊ शकता, कारण बरंचसं जग गरजांच्या पलीकडेच वावरणार आहे. मी बाहेर पाहिलं तर त्याला काही त्याची अडचण नाही, पण तुम्हाला जे शांत आणि जे सुव्यवस्थित जीवन जगायचं आहे, ज्या अर्थाने आपण त्याला निरोगी म्हणू किंवा आरोग्यपूर्ण म्हणू, ते जीवन जगायला या गोष्टी आड येतील. तिकडे व्यवहारात आड नाही येणार. लोक उलटं तुमचं कौतुक करतील, कारण तुम्ही आणखीन जसं मोठा मनुष्य होत जावा, त्याने 1 बंगला बांधला, 4 बांधले, 25 बांधले, 25 मजली बांधले, तर 35 मजली बांधणार तो त्याचं कौतुक करेल. हे बरोबर आहे, कारण ते जगाचं गरजेच्या पलीकडे काम चालू आहे आणि बरंचसं काम गरजेच्या पलीकडचंच आहे. तर त्या गरजेच्या पलीकडच्या जगामध्ये काही अडचण येणार नाही. पण गरजेच्या पलीकडचं जग शेवटी ते काय जे 25 मजले आहेत ते तिथंच ठेवून ते एकट्याला बिचारायला 1 मजलासुद्धा वापरायचं, 1 मजला कुठला 1 खोली त्याला वापरायला मिळत नाही, अशी आपल्याला शेवटी वस्तुस्थिती दाखवून देईल आणि निघून जाईल.
पण त्याच्या आधी ज्यांनी ह्या गरजांच्यात बरोबर मर्यादेत काम केलं आहे त्याला ते आता ते लक्षात यायला पाहिजे. त्यासाठीच त्यांनी म्हटलं की हे काम तुमचं सत्संगातच होऊ शकतं, की तुम्हाला खऱ्या गरजा काय आहेत याचीच जाणीव किंवा ह्याची जागृती ते देत असतं. त्यामुळे एवढ्या 4 गोष्टी लक्षात ठेवल्या तरी त्याच्यातला एक भाग आपण घेतला असं होईल की ह्यानं काय होतं की जे मेंदूचं वळण आहे चुकीचं ते मोडतं. मग तो बरोबर कार्यप्रेरणा देतो आपल्याला. ह्या कार्याची गरज आहे की नाही ते तिथंच मेंदूचंच ठरतं. आणि तो म्हणतो ह्याची गरज नाही त्यामुळे ते बाजूला ठेवा, हे हानिकारक आहे बाजूला ठेवा, हे हिंसक आहे हे बाजूला ठेवा, असं तो संदेश देत राहतो सारखे. त्यालाच आपल्या पूर्वीच्या भाषेमध्ये संस्कार म्हणत. आता संस्काराचे वर्गच झाले फक्त आता. त्यामुळे आता काही त्याचं शिकायला घरात मिळणं हा खरा संस्कार. वर्गात मिळणं हा आपलं जे बाहेर जसं शिक्षणाची अवस्था आली ते तर तशा तरीचं नाही, ते घरातच. तर ते घरात असायला पाहिजे. तर घरात हे सगळं असायला पाहिजे. ते देहाची शुद्धता आहे, मनाची स्पष्टता आहे, काय करायचं आहे त्यावेळी त्याविषयी नक्की आपल्या कल्पना स्पष्ट आहेत की मला या ठिकाणी पोचायचं आहे. आता त्या ठिकाणी जायचा मार्ग काय आहे तो व्यवहारात जो त्याच्यातला उपलब्ध असेल त्यातला मार्ग स्वीकारेल मनुष्य. तर तो जो स्वीकारेल तो शेवटी जाईल तिथेच, कारण त्याचं ध्येय किंवा त्याचं जी स्पष्टतेनं त्याला ते ठरलं आहे कुठे जायचं ते. तर त्यासाठी अहिंसकपणे तो जाईल. हिंसाकरिताही पुढे जाता येतं. कसं असतं आपण ज्या वेळेला ह्या डोंगराच्या वाटा चालतो किंवा जंगलातल्या वाटा चालतो तर त्यावेळेला सुद्धा आपल्याला पायवाट मिळत असते आणि त्यातून आपण आपल्या जे काही शिखर आहे तिथपर्यंत जाऊ शकतो. पण आपण कुऱ्हाड घेऊन सगळं तोडून काढूनही जाऊ शकतो, तशीही तुम्हाला वाटेल. पण त्याची गरज आहे काय? जर गरज असेल तर तुम्हाला बाजूला करावं लागेल, कारण तुम्हाला पुढे पाय टाकायला जागा नाही आहे. तर त्या ठिकाणी तुम्ही ते झोडून बाजूला करा. त्याबद्दल भगवंताचं म्हणणं काही नाही, डोंगराचंही म्हणणं नाही, निसर्गाचंही म्हणणं नाही. तिथे वाट करा, कारण तुमचं ध्येय जे काय डोंगरावरचं देऊळ आहे तर ते डोंगरावरचं देऊळ हे ध्येय आहे. त्याच्यासाठी तुम्ही ते बाजूला करा आणि पुढे जा. पण तुमचा हेतू ते तोडावं किंवा आजूबाजूचे अजून 4 तोडावे असं नाही आहे. ते आजूबाजूचे 4 तोडणं म्हणजे हिंसा आहे. आणि एक त्याच्यापुरतं बाजूला करणं म्हणजे तुमच्या मार्गाचं क्रमण करत राहणं असं आहे. तर तेवढं करायला परवानगी आहे. तर तसं आपल्या जीवनात बरेच वेळेला कुठल्या प्रकारात घडत असतं हे आपण आठवून बघितलं तर लक्षात येईल की यांना हिंसा म्हणजे काय अभिप्रेत आहे, स्पष्टता म्हणजे काय अभिप्रेत आहे आणि निस्वार्थीपणा म्हणजे काय अभिप्रेत आहे. निस्वार्थीपणाचे प्रयोग खूप प्रकारे करता येण्यासारखे आहेत, कारण जवळजवळ बरंचसं जीवन स्वार्थानं भरलेलं असल्यामुळं निस्वार्थीपणाचे प्रयोग करायला खूप वाव आहे. सकाळी उठल्यापासून मी तर चहा करून मी पिऊ शकतोच, त्याचा काय प्रश्न नाही. पण तो मी पिणं आणि दुसऱ्याला देणं इथपासून सुरुवात होते. मग आता तो त्यांचा झाला आहे का पाहून पिणं इथपासून अगदी काय असेल ते आपल्या कल्पना घरामध्ये काय असेल ती पाणी देऊन असेल, दूध देऊन असेल, काय आणखीन काय असेल, काय कॉफी असेल मला माहीत, जिथं आहे तिथं ही सुरुवात होते. स्वार्थीपणा हा दुसऱ्याचा विचार करण्यापासून सुरुवात होते. तर दुसऱ्याचा विचार आला की स्वार्थीपणाला आपोआपच आळा बसला पाहिला. तेव्हा ते त्याचं झालं आहे का हे बघितल्याशिवाय, पानावर दुसरा बसलेला आहे तो जेवला आहे का किंवा सुरुवात केली आहे का एवढं बघितल्याशिवाय जे जेवले नाहीत. फार पूर्वी मला आठवतं निस्वार्थीपणाचे म्हणजे आध्यात्मिक आविष्कार काय असू शकतील हे तो व्यवहारिक मी आपल्याला सांगितलेच. ते अगदी घरातल्या लहानसहान गोष्टीपासून सुरुवात होतं. आपल्याकडे त्या दिवशी हे आले ते कोसी काका आले, वसी ओळखली माहिती आहे आपल्याला. ते काका आले होते म्हणजे ज्यांचं जीवन ते महाराजांशिवाय दुसरं काही प्रमाण मानत नाहीत, आणखीन ते जे सांगतात त्याप्रमाणे जीवन जगायचा प्रयत्न करत होते. तेव्हा त्यांना सगळ्यांना चहा दिला गेला, त्यांनाही चहा दिला गेला. सगळ्यांनी चहा घ्यायला सुरुवात केली, त्यांनी पण केली. फक्त एक बारीक लक्ष असल्यामुळे त्यांच्याकडे माझ्या असं लक्षात आलं की चहाचं कप त्यांनी महाराजांचा फोटो जिकडे होता तिकडे जरासा पुढे केला आणि मग सुरुवात केली. घटना फार बारीक, पण अशा बारीक गोष्टीच तुमच्या चित्तात काय रुजलंय ते दाखवतात. आपल्याकडे भक्ताची लक्षणं वर्णन करताना जे ज्ञानेश्वरीत म्हटलेले आहे की पाय टाकताना सुद्धा तो विचार करतो की एखादा प्राणी किंवा मुंगी काही तिथं नाही आहे ना, अशी काही जबाबदारी नाही आहे. तुम्हाला पळत जायचं आहे, तुम्ही पळत जाल त्यावेळेला हे पाहत बसणं शक्य नाही, ठीक आहे. पण ज्या वेळेला तुम्हाला वेळ होता त्यावेळेला ती पाहिलं होतं का, पायाखाली काय गेलं. मग ते ज्यानं पाहिलं आहे तो अहिंसकही आहे आणि निस्वार्थी आहे, कारण त्याला तुडवून तो पुढे जाऊ इच्छित नाही. मग ते फूल असेल का मुंगी असेल हे मला माहीत नाही, खाली काय आहे
ते मला तुडवूनच जाणं आवश्यक आहे की मी ओलांडून जाऊ शकतो. म्हणजे तसं तर बारीक सारीक प्राणी आपल्याला दिसतात अनेकदा, तर दिसतात म्हणजे पाहिले तर दिसतात, नाहीतर आपण जातच असतो. तसं मनुष्य आयुष्यभर जातच असतो. पण जरा आपण जर पाहून जात असू, मग यालाच तर सावधपणा म्हणायचं की जो परमार्थ आणतो. तर त्या ठिकाणी एक मनुष्य पाऊल तेवढं ओलांडून पलीकडे जाऊ शकेल. आज एक जीव आहे, त्याची किंमत आपल्या जीवापेक्षा काही कमी नाही आहे. तो लहान आहे याचा अर्थ जीव कमी आहे असं नाही, जीव तसाच आहे. आणि असंच समजा आपण पडलेले आहोत आणि कोणीतरी पाय देऊन पडेल, कल्पना करून बघितली म्हणजे लक्षात येतं की त्याची किंमत काय आहे. तर त्यावेळेला तो ओलांडून गेला, तसा तो मुंगीला ओलांडून गेला, त्या वाटेतल्या प्राणी काय होता त्याला ओलांडून पुढे गेला. किंवा एखादं चांगलं फूल, एखादी डाळी, एखादं काही पडलेलं आहे तर ते ओलांडून पुढे गेला. ह्याच्यामध्ये त्याच्यातली अहिंसकता दिसते, त्याच्यातला जीवनातला सावधपणा दिसतो, त्याच्या मनाची स्पष्टता दिसते की मला हे दुखवायचं काही कारण नाही आहे, तेवढं मी पुढे एक पाऊल टाकू शकतो. तर हे ज्याला कळलेलं आहे त्याला जीवनाची एक पार्श्वभूमी तयार झाली, ज्याच्यावर परमार्थ उभारणार, ज्याच्यात भगवंत आत उतरणार. त्याला उतरायला सुद्धा योग्य जागा लागते. एवढी ती विमानं आहेत, एवढ्या त्यांच्या शक्ती आहेत, तरीसुद्धा लँडिंग पॅड बघावं लागतं की कुठे उतरावं. आपलं आहे विमान, आपलंच आहे, आपल्याला काय कमी आहे म्हणून आपलं उतरव वागणात झाडाखाली वगैरे. तुमचं विमानाचं काय होणार ते उघड असं जो कोणी उतरवायला गेला तर ते उतरवणं, त्याच्यासारखं जीवन जगणं आहे आत्ताचं जीवन. या कोणाचा काही विचार न करता, याच्यासाठी योग्य काय आहे ते विचार न करताच जर झालं, मग ते खाणं असेल, पिणं असेल, काय बोलणं असेल, चालणं असेल, सगळं. तर त्यात सगळ्यात अगदी चालण्याचा उल्लेख केला आहे, बोलण्याचा उल्लेख केला आहे, खाण्याचा उल्लेख केला आहे, पिण्याचं सगळं केलेलं आहे. फक्त हे आता केलेलं आहे ते ज्ञानेश्वरीत राहिले आहे आणि तो ग्रंथ आपल्याकडे एक कपाटात असतो. आणि आता उद्या तो आपल्याला काढावा लागेल ना, उद्याच नाही का. त्यामुळं महिन्याभरानं ज्ञानेश्वरी असण्याचा एक फायदा होतो. असं किती महिन्याभराने कपाटातून तो अध्याय आणि ते निघतात आणि ही त्यांची कृपाच समजतोय की महिन्याभरातनं एखाद्याला महिन्याभरातली रिव्हिजन सॉक पुरू शकते. तर तशा तऱ्हेचं त्याचा उपयोग होतो. त्यात ते हे बारीक सगळं सांगितलेलं आहे की चालणं आहे, बोलणं आहे. तो कसा चाले फिरे कसं जे विचारलेलं ते सगळं तेच ते. तर कसा राहे फिरे, तो राहतो कसा, बोलतो कसा, चालतो कसा, ह्या सगळ्यावर त्याचा परमार्थिक दृष्ट्या त्याचे काय इंडिकेटर आहे, किती परमार्थ मुरलेला आहे हे त्याच्यावर कळेल. तर तसं आपल्याला हे मुरायला हे आतली सगळी यंत्रणा तशी करावी लागते. मग त्याच्याकडनं त्या अर्थाने ओरडणं होणार नाही, त्याच्याकडनं त्या अर्थाने कठोर शब्द वापरला जाणार नाही, हे सगळं त्याचं लक्षण आहे. कारण एक कठोर शब्द एका बाजूला सृष्टीमध्ये नाद उमटवीत असतो. आपल्या शब्दामध्ये अशा तऱ्हेचा अकारण नाद तर सुंदरच आहे की प्रश्नच नाही, पण त्याच्याबरोबर आरडाओरड्यापर्यंत त्याचं स्वरूप असू शकतं. आणि दोन माणसं खाजगीत जे बोलत आहेत ते 200 माणसांना बोलल्यासारखंही ऐकू जाऊ शकतं. तर ह्याच्यात आपल्या शक्तीचं, आपल्याला दिलेल्या जी भगवंताची एवढी देणगी वाणी जी आहे तिचं मला वापर करताना मला खरा वापर त्याच्यासाठी करायचा आहे. आता उरलेला जो वापर आहे तो व्यवहारासाठी मला गरजेचा आहे, तर तुम्ही करतो. मग अशा तऱ्हेची मनाची एक स्पष्टता लागते आणि त्याच्यावर मेंदूचं मागे नियंत्रण लागतं की हे मला आवश्यक आहे का, बोलणं तेवढ्या प्रमाणात, तेवढ्या आवाजात, तेवढे व्हॉल्यूममध्ये त्याची गरज आहे का, ह्याच्यावर त्याचं किती त्याच्यात तो परमार्थ मुरला आहे तर ते आपल्याला कळू शकेल. तर ह्या अर्थाने आपण ह्या 3-4 गोष्टींचा विचार करावा असं मी म्हण. गेल्या वेळेला आपल्याला आणखीन एका गोष्टीचे उल्लेख शेवटी केला होता की हे जर आपलं चालू असेल तर आपली प्रगती झाली आहे किंवा नाही हे ठरवायला काही खूप ठिकाणी याचे वेगवेगळ्या प्रकारचे निर्देश दिलेले आहेत किंवा प्रमाण, पॅरामीटर्स असे दिलेले आहेत. तर ते कशावरून लक्षात येतील, तर इथे एक 4 प्रमाणं दिलेली आहेत. त्यातलं आपण 4 किंवा 5 म्हटलं तरी चालेल. तर ती प्रमाणं दिलेली आहेत. त्यातलं पहिलं प्रमाण म्हणजे विचारलेलाच प्रश्न तसा आहे की योग्य किंवा प्रेमळ गुरूच्या मार्गदर्शनाखाली सत्यशोधासाठी वाहिलेल्या जीवनाचं सौंदर्य आता मला कळले असं त्याचं म्हणणं आहे. त्याच्या लक्षात आलं खूप संवाद झाल्यानंतर. पण जो मागे एकदा उल्लेख केला होता तसं की ह्या जीवनातली धन्यता पण मला स्पष्ट दिसते. पण दुर्दैवानं मला परत लंडनला गेलं पाहिजे. त्यांचं इंग्लंडला आहे होतं, लंडनला परत गेलं पाहिजे.
तेव्हा त्याच्यावर निसर्गदत्त म्हणाले होते की अंतराला महत्त्व आहेच कुठे मुळात. तेव्हा तुमच्या इच्छा जर जोरदार आणि खऱ्या असतील तर त्या इच्छाच आपल्या परिपूर्तीसाठी तुमचं तिथलं जीवन आपोआप तसं घडवतील. तुम्ही इथे असल्यासारखेच तिथे असाल ही खात्री बाळगावी. आणि जे आपल्याला बीज सापडलेलं आहे ते पेरा आणि उरलेलं हंगामावर सोपवा. हे अगदी स्पष्ट काय म्हणायचे ते आपल्याला कळत असेल तर यातही मग प्रगतीची होती आहे का नाही ह्याची काय लक्षणं हा प्रश्न त्यातून बघा. कसं माझी प्रगती होईल का नाही हे कशावरनं समजावं, होती आहे की नाही कशावरनं समजावं. आपण उदाहरणार्थ महाराजांचं म्हटलं तर महाराज म्हणतायत ते माझ्याकडून कितपत होत आहे किंवा त्या अर्थाने माझी प्रगती कितपत आहे हे कळायला काहीतरी पाहिजे ना. बरं आपल्याला असं काहीतरी स्वप्नात दर्शन झालं वगैरे तर तेवढं काय ते स्वप्न संपणार, आपल्याला जाग येणार, पुन्हा खात्री वाटणार नाही, कदाचित एकदम आनंद होणार आणि असं वाटणार की परत कधी स्वप्न पडणार म्हणजे झोपावं लागणार परत. महाराजांना असं काय अभिप्रेत नाही. ते आल्यास येऊ शकतात जाऊ शकतात त्याबद्दल काही प्रश्न नाही. काय पाहिजे ती सगळी उत्तरही देऊ शकतात आपल्याला. तो स्वप्नही असू शकतं, ते खरंही त्या अर्थाने खरंही असू शकतं. पण हा काही त्याची पूर्वतयारी नाही किंवा हा काही त्याचा नेहमीचा मार्ग नाही. दॅट इज एक्सेप्शन. तो त्यांच्या दृष्टीनं कधी त्यांना वापरावा लागला तर त्यांनी वापरायचा मार्ग आहे आणि ते वापरतात. त्यांना ह्यातलं काहीच वापरणं अवघड नाही आहे. जसं आपलं जीवन बदलणं त्यांना अवघड नाही तसं आपलं स्वप्न बदलणंही अवघड नाही. तर त्या अर्थाने ते त्यांना सोपं आहे. पण आपलं काम ते नाही आहे. कारण त्याच्यासाठी जो मार्ग आहे तो झोपण्याचा आहे. ती झोपेची गरज नाही त्यांना. तुम्ही सावधान त्याची उलटी गरज आहे. तर ते जे शिकवत आहेत ते लक्षात घेतं तर मग आता ते म्हणतायत ते माझ्या जीवनात येतं का नाही किंवा ही या अर्थाने आध्यात्मिक प्रगती होती आहे का नाही तर ह्याची लक्षणं म्हणून काय दिलेली आहेत. तर त्याच्यातलं पहिलं लक्षण की आपल्या जीवनामध्ये चित्ताला निश्चिंतता आहे काय आणि ती किती आहे. आता चित्ताला निश्चिंतता म्हटली तर आपल्या प्रकृतीपासून सगळ्या चिंता माणसाला असतात. आजपर्यंत मला काय झालं नाही म्हणजे पुढे काय होणार नाही असं एखादा म्हणू शकतो. पण जे विनोबा म्हणाले तेच खरं आहे. आजपर्यंत काही झालं नाही म्हणूनच पुढे काहीतरी होण्याची शक्यता आहे. खरं सांगायचं तर तेच खरं आहे. आजपर्यंत काय झालं नाही, कृपा झाली, पुढे तसंच राहावं असंही आपली इच्छा आहे. पण जे काही आपल्याला आजपर्यंत झालं नाही त्याचं आपण भगवंतासाठी काय चीज केलं ते बघण्याची गरज आहे. जसं परिस्थिती नसतं तसं प्रकृती नाही, तसं परिस्थिती नाही. परिस्थितीनं मला अनुकूल होती त्यामुळे माझी ती शेवटपर्यंत अनुकूल राहील अशी मी काळजी घेतली आहे, उत्तम केलं. फक्त आत्तापर्यंत जी परिस्थिती अनुकूल होती तिचं तुम्ही भगवंतासाठी काय वापर केला असं प्रश्न विचारला तर आपल्याकडे काय उत्तर आहे. तर तसं ही निश्चिंततेच्याबद्दल आहे की चिंता सतत त्या माणसाला त्या प्रकृतीची आजपर्यंत काही होत असलं तरी चिंता असते, न होत असलं तरी चिंता असते. पूर्वीचे आजार आठवतात, भावी आजार आठवतात, परिणाम आठवतात, अमुक होईल तमुक होईल, मला काही होणार नाही. निश्चिंतता आहे काय जीवनामध्ये. जो भगवंत आहे त्याला तुमच्या प्रकृतीची, त्याला अख्ख्या प्रकृतीची काळजी आहे. प्रकृतीतून विश्व निर्माण झालं. आपण ज्याला प्रकृती म्हणतो ती एवढीशी माझी, त्याची तर काही त्याला चिंता करणं अवघड आहे का. तर ती तो करेल ना, पण तो करेल याची मला खात्री नाही त्यामुळं मला ती करावी लागते. आणि तो केल्यानं जे खरं होत असतं ते मी केल्याने बिघडतं खरं. आपण चिंता केल्यानेच बिघडवलेल्या गोष्टी आहेत. आपण काही चिंता करू नये. काय असेल तर औषध घ्यावं, पाणी घ्यावं, काय करायचं ते करावं, ते बरोबर आहे ना. आता जसं व्यवहार आला माणसाला काय पैशाची जरूर आहे तर मिळवा. त्याच्याबद्दल ते काय असं म्हटलं नाही की महाराज रात्र पडली की वरनं टाकतील वगैरे थैली वगैरे असं काय, ते काय गोष्ट नाही आहे. त्यामुळं तसं काय होणार नाही. कष्ट करेल त्या प्रमाणात ती यश देईल, कष्टाची संधी देतील, ती आपल्याला मिळेल, ती आपण योग्य तऱ्हेनं वापरावी, हे सगळं बरोबर आहे. याबद्दल त्यांना काय म्हणायचं नाही. ते जसं त्या बाबतीत, पण तो पुरेल की नाही ही चिंता आहे. खरा पण पुरेल की नाही. आत्ता आहे ना, तो पुरतो आहे ना. आत्ता आहे तो कुठं कमी पडला आहे. मला सांगा अगदी बुवा संध्याकाळी त्याच्यावर अर्ध्या भाकरीची वेळ आली आहे अशी किती माणसं निघतील. जी निघता आहेत ना ती खरोखर निश्चिंत आहेत. उलटी ज्यांच्यावर खरी अशी परिस्थिती आहे ना ते रात्री भजन करून निवांत झोपी जातात. सकाळी उठलं की जर कुठून हे आलं काय आजच्या भाषेत जसं बोलावणं म्हणजे कामाचं, तर ते जर आलं तर जाऊ अशा स्थितीत ते भजन करून शांतपणे जपू शकतात. कारण त्यांचं भगवंतावर सोपवलं. तुझं मोकलीला ऐसे नाही, त्यांना काय त्याची चिंता वाटत नाही. सगळ्या जीवांचा करी तो सांभाळत त्यांना माहिती. ते त्यासाठी भजन करतात.
ह्यांचं भजनावर फार प्रेम होता. म्हणून आत्ता सकाळी हरिभजनं वगैरे जे आत्ता म्हटलं मग असे ते त्यासाठी त्यांचं भजनावर फार प्रेम होतं. तेव्हा या साधना हे जी सत्पुरुष मंडळी आहेत त्यांच्यामध्ये ह्यांचं प्रेम एक विशेष आहे भजनावर. आणि त्यांनी आणखीन एक माझे एक म्हणजे वर्गमित्र अगदी जुन्यात जुन्या त्यातल्या त्यात जे ही गोष्ट 6वीतली आहे, तर त्यावेळेला जे माझे वर्गमित्र होते त्यांनी यांना स्वतः पाहिलं. त्यांच्या घरी ते आले होते. त्यावेळेला त्यांनी त्यांना सांगितलं होतं की भजन करत जा रोज, आणि कुठलं भजन करत जा, स्वतःचं भजन असावं. ते काय निसर्ग तू सांगणार, आणि त्याने ऐकलं. तर ते आमचे आबा म्हणून मित्र होते त्यांचे हे आहे. तर ते म्हणले स्वतःचं भजन करत जा, म्हणजे स्वतःला जे ज्याच्यातून भगवंतापर्यंत पोचता येतं असं जर काही तुमचं काय भाव असेल, जे भजन असेल ते त्यांना पुरतं. मुळात ते पोचण्याचे ह्या रुळलेल्या वाटा आहेत, आणि तुम्ही नवीन वाटेनं जाऊ शकता. भगवंताची दोन्ही तयारीची सोय आहे. तर वेळेने वाटेने जा, नसेल तर स्वतः वाट काढून जात जा. तर अशा तऱ्हेने वाट काढण्यात आणखीन तुमची ओढ वाढेल. वाट मिळत नसेल तर भगवंताला हाक माराल, तर हे उलटे तयार होईल त्यातून. तर ते करत करतच तुमची वाट आणखीन सापडेल. असंही केलं तरी चालेल. त्यांचं म्हणणं उलटं तसं करा असं ते त्यांना सांगितलं. त्याची मला त्या भजनावरनं आठवण झाली. तर तसं पुरेसं आहे की नाही, तो पुरेल की नाही. आत्ता पुरतो आहे, पोट भरतं आहे. अजून महिनाभर काही नाही झालं तर नवीन निर्माण कुठून काय पैसा नाही आला तरी आपल्याला अडचण पडणार नाही. अशा परिस्थितीत गृहस्थांनी 3 दिवसाचा विचार करावा म्हणले ना महाराजांनी. आपण 3 दिवस काय बोलावं, 3 वर्ष 30 वर्ष एवढे माणसं पुढे विचार करतात. आता त्याच्यापेक्षा सुद्धा विचार करतात, पण एवढा विचार करायचे, चिंता निश्चिंतपणा यायला, मी स्वतःला सांभाळीत नसून मला भगवंत सांभाळतो याची त्याला खात्री आहे, त्याला निश्चिंतता येते. आणि एकदा तुम्ही निश्चिंततेचा, म्हणजे मी आपल्याला म्हणत नाही, आपण म्हणू वाटलं तर, की आपण निश्चिंततेचा एकदा अनुभव घेऊन बघा. काय चित्ताची जी अवस्था असते त्याच्यापेक्षा आणखीन काही भगवंत मिळायला नको असं वाटतं. ह्याच्यापेक्षा आणखीन काही भगवंताचं स्वरूप असू शकत नाही असं वाटतं. म्हणजे प्रगतीचे जे लक्षण आहे ते त्यांनी किती बरोबर मुद्द्यावर बोट ठेवलेलं आहे हे कळेल. त्यामुळं ह्या आपल्या ज्या नेहमीच्या चिंतांची यादी आहे की उद्या ते पुरेल की नाही. आता मुलांचे शिक्षण असतं, उद्या आजची शिक्षणाची परिस्थिती बाहेरची पाहिली आहे. शिक्षणापेक्षा देणग्या, डोनेशन, साईड ह्याचीच चिंता जास्त आहे. शिक्षणाचं बघू नंतर म्हणतात. तर त्यामुळे ती जी चिंता सध्याची आहे तर ते मोठे त्याच्या ॲडमिशनच्या वेळेला पुरेल असं मी माझ्याकडून साठवलं जाईल का नाही. आता त्याला किती लागणार आहे त्यावर त्याला ते किती पुरणार आहे ते अवलंबून आहे. तर त्याला किती लागणार आहे ह्याचं आपल्याकडे काय प्रमाण आहे. आपण आजूबाजूला बघतो 25 वर्षापूर्वीची परिस्थिती वेगळी होती. याचा अर्थ एक नक्की आहे की अजून 20 वर्षानंतरची परिस्थिती वेगळी असणार. आता वेगळी असेल म्हणजे ती विरुद्धच असेल असं कसं म्हणता येईल नाही का. आता माणसं त्या लिंबाच्या काड्या घेऊन दात घासायला लागलीच की नाही माणसाने. हे काय परिस्थिती येईल काय सांगता येते. परिस्थिती कशी पण बदलत असते आणि चालतं. आपल्याला वाटत होतं पेस्ट सगळं म्हणा, पेस्ट काय होत नाही हे आता लक्षात आलेलं आहे. असं बऱ्याच गोष्टीने काही होत नाही हे आता चांगलं लक्षात आलेलं आहे. त्यामुळं आज मला 26,000चा मोबाईल लागतो आणि तो पुढे मला कदाचित 40,000चा लागेल. त्यावेळेला हा पैसा पुरेल की नाही. कदाचित 40,000चा मोबाईल ज्यावेळेला मला हवा असा वाटणार असेल त्यावेळेला कदाचित मला 2,000चा मोबाईल पुरेल. असं का नाही होणार. कारण त्याचे जो उपद्व्याप आहे तो माझ्या लक्षात आलेला असेल तोपर्यंत, आणि माझ्या मनाची तयारी झालेली असेल की ह्याची मला काही गरज नाही आहे, मला फोनचीच गरज आहे. मग फोन माझा 1,600 रुपयात, आणि त्यावेळेला असे तिकडे टाकलेले ते 1,000 रुपयात सवय मिळतात. खरंच 1,000-2,000 रुपयात मिळतात आणि बोलता येतं त्याच्यावर आणि ऐकू जातं. खरंच जेवढं ते 20,000वर ऐकू जातं ना तेवढंच ते 2,000च्या याच्यावर पण ऐकू जातं. आणि विनाकारण काही गोष्टी बाकीच्या ऐकाव्या लागत नाहीत, पाहाव्या लागत नाहीत, सांगाव्या लागत नाहीत आणि दुसऱ्यांना पाठवाव्या लागत नाहीत. कारण त्याच्यात तसली सोय नसते. काय गरजच नाही ना. मला त्याला सांगायचं आहे ते तुम्हाला सांगता आलं. बघ तुम्ही जरा आज संध्याकाळी 6 वाजता काय भेटाल का. ठीक आहे ना, एवढंच काम आहे माझं. तो म्हणेल मी भेटेल 6च्या ऐवजी संध्याकाळी 7ला या, संपलं आपलं काम, होय की नाही. मग एवढीच खरं त्याची गरज होती. किंवा तो आपल्याला हेच विचारेल, आपण त्याचं काहीतरी उत्तर देऊ, ही माझी गरज आहे खरं सांगायचं तर. पण त्याच्याबरोबर ते सगळं करण्याच्या आधीच मध्ये ते त्यांचं काहीतरी सुरू करतात. ते म्युझिक आधी ऐकून घ्या. मला फोन लावायचा, पण फोन लावायच्या आधी पहिले काय ती सगळी जाहिरात असेल ती सगळी, हे दबाई व दबाई अमुक करू, काय भानगड आहे. अहो मला फोन करायचा आहे, तुम्ही का मध्ये
पण माणसाला गंमत वाटते त्याच्यात. गंमत वाटते म्हणजे त्याला आयुष्याची किंमत नाही आहे असं त्याचा अर्थ. त्याला किंमत नाही कळली मला काय आयुष्य मिळाले ते. आणि त्याच्यातलं 1 मिनिट माझं कशात जातं आहे हे मला. एरवी बघा तुम्ही की रेंज येत नाही माणसांचं मोठं. आता आपल्या चिंतेचे विषय सगळे हेच आहेत सध्या ना, दुसरे काय असायचे. रेंज येत नाही, मोठी चिंता असते माणसाला. रेंज येत नाही, परमेश्वर थांबलाय मध्ये वाटेत, अडवली आहे ना म्हणून येत नाही आहे. आपण नाम नाही काय घेऊ शकणार, पण थोडा वेळ नामाला बसलं की नाही 15-20 मिनिटांनी असं वाटतं की बहुतेक रेंज नसावी, त्यामुळे इतक्या वेळात काही चाललं नाही. बसं नामाला बसलं तर रेंज येत नाही आहे, चांगली गोष्ट आहे. बरं रेंज आल्यावर काही भगवंताचा का कॉल येणार आहे आपल्याला की बाळा काय करतोयस, काय तुला काय कमी जास्त आहे का, असं काय कॉल येणार आहे. पण ते सारखं वाटत असतं काहीतरी येईल काहीतरी येईल काहीतरी येईल. काही येणार नाही. येईल तर म्हणेल हो परवा थोडक्यात वाचलो मी, 1.5 कोटी रुपये लागले म्हणून मला वाकलं. एकदम साध्या मोबाईल, हा 1600 रुपयाची मोबाईलवर 1.5 कोटी रुपये. 1.5 कोटी रुपये लागले, काय करावं म्हणलं. ह्यांना विचारलं त्यांना, ते म्हणजे हे असं काय आपल्याला एवढं झपणार नाही काय काय. आपल्या पगारात पेन्शन भागवतो आहे, आपलं उत्तम चाललेलं आहे एवढ्यावर. आणि हे 1.5 कोटी आणि असली काहीतरी. आता 1.5 कोटी म्हटल्यावर 5 मिनटं तर माझी गेली की नाही. मग मला काय आश्चर्य वाटलं, मला 1.5 कोटीचं काही वाटलं नाही. मला एवढंच आश्चर्य वाटलं की ह्यावेळी कशी रेंज आली. एक लक्षात ठेवा, त्यांच्या कामाला रेंजेस असते, आपल्या कामाला रेंज नाही आहे. तेव्हा चिंतेचे विषय झालेत ते हे झालेत. रेंज येत नाही, रेंज येत नाही म्हणून इकडं फिर तिकडं फिर तिकडं किती माणसं फिरतात. इकडून तिकडे तिकडून इकडे, झाडाखाली जा. आता झाडावर जात नाही हे नशीब. खरं सगळ्यात चांगली रेंज काय करावं. जीवन म्हणजे काय झालं आणि काय करतं ते काय काय. बरं इतकं काय काय आता बाबा अग्निबाण सोडू का म्हणून का पंतप्रधान विचारतात का आपल्याला काही, या क्षणी काही मला आता कुठल्याही क्षणी फायर करू का म्हणून आपल्याला काय संरक्षण मंत्र्यांचा का काय त्यांचा आर्मी चीफचा काही फोन येणार आहे का, किंवा फायर करू का नको. काही येणार काय येणार असं नाही. तू कुठं आहेस ह्याच्यापेक्षा काय येणार. आता मी कुठं आहे म्हणून सांगितलं तरी काही फरक पडत नाही जगामध्ये. आणि नाहीतरी आपण जिथे असतो तिथे आहे असं सांगत नाहीच. ते पुन्हा वेगळंच. काय चिंतेचे विषय आहेत आणि काय असावेत खरोखर काय सांगा. देहात ते पुरेल का नाही, रेंज येईल का नाही, ही पती पत्नी ते नीट वागतील का नाही, ही नीट वागेल का नाही, ते नीट वागतील का नाही, किंवा हा नीट वागेल का नाही, तो नीट वागेल का नाही. आजच्या भाषेमध्ये म्हणजे पती पत्नीबद्दल बोलतोय मी. पण ते जे काय असेल ते. तर ती नोकरी चाललेली आहे, ती व्यवस्थित आहे, पगार मिळतोय, दर महिन्याच्या जमा होतोय, खात्याला त्याचा मेसेज येऊन पडतो, सगळं झालेलं आहे. इतकं सगळं होते तरीसुद्धा कंपनी चालेल का. आता आज चालली आहे ना ती, पगार जमा झाला आहे ना, बरं तो पुरण्यासारखा आहे. एखादा महिना नाही झाला तरीसुद्धा पुरेल एवढा आहे. त्याच्यामागं जे काय आहे ते ठेवलेलं आहेच अजून, ते सुद्धा आपल्याला पुरणार आहे. आता किती चिंता करणार. तसं ते चिंता करायची ठरवलं तर ते गव्हाणीत जे टाकलेलं असतं ना, त्यांना ते सगळ्या कडव्याच्या गज्जीची सुद्धा चिंता करावी लागेल. नाही करत, थोडं त्यांच्याकडे बघून सुद्धा शिकलं तरी चालेल. समोर घातलेले प्रत्येकाने एवढं बघतात, संपला विषयाचं. पाणी पिणार, निवांत पडून राहणार, झोप काढणार पिंगत, उद्या सकाळी उठलं की ते घालतात. मग जसं आपण त्यांना घालतोय तसं भगवंत आपल्याला घालतोच आहे ना जेवायला. काय कष्ट तर करतोय ना, असं नाही की बसले निवांत आणि करतो. पण चिंता कशाला करतात. त्यांचं म्हणतं चिंतारहितता, हा मूळ गुणाचा प्रश्न येतो तो आहे. तर चिंतारहितता, तर मग ते त्यावेळेला पुरतील का नाही. आता त्यावेळेला आता अशी परिस्थिती झाली, गेल्या 4-5 वर्षात आपण बघतोय काय इंजिनिअरिंग माणसाने 5-5 लाख रुपये 10-10 लाख रुपये त्याच्यासाठी साठवून ॲडमिशन घेतल्या. आणि आता ते घरी येऊन म्हणतात की तुम्ही येता का येता का येता का. कारण आता ती सीट भरत नाही, ते चालत नाही आहे. तर तशा अवस्थेत तुम्ही फी भरा, वाटलं तर इन्स्टॉलमेंटमध्ये भरा, पण तुम्ही या. आता अशी जर परिस्थिती झाली तर आपण त्यांना ते जे काय साठवायचा प्रयत्न केला 5-10 लाख रुपये, हो सेविंगच झाली की हो, डोनेशन लागतच नाही आहे. म्हणजे जायचं असलं तरी डोनेशन लागत नाही अशी अवस्था झाली. म्हणजे जी काय आपण त्या आधीपासून जी चिंता केली ती वायाच गेली. साठवलेले पैसे उपयोगाला आले, छान झालं. नसते साठवले तरी नडलं नसतं, कारण बोलूनच घेऊन जातात. आणि ते म्हणतात काय नाही 6 महिन्याची भरली तरी चालेल, पण सध्या या आणि दाखल व्हा एकदा. कारण ती त्यांचं ती काय पट म्हणतात तो तेवढा भरला पाहिजे, नाहीतर ती जाईल, ती इन्स्टिट्यूटले हे परवानगी मिळणार नाही, बंद पडेल. हे आज उद्या असं झालं. उद्या आपल्याला त्यावेळेला काय होणार आहे, आपल्याला त्या 5 वर्षांनी 10 वर्षांनी
तिचं काय आपल्याला नक्की काय माहिती आहे. त्यामुळे किती प्रमाणात चिंता करणार हा पण प्रश्न आहे, नाही का. थोडी व्यवहाराने आपल्याला जे कोणी काही म्हणू नये, तुम्ही काहीच करत नाही म्हणून काहीतरी करावं आणि सांगावं. आपण नाही का व्यवहारात एरवी सांगतोच की असं सगळी काळजी घेतली, अमकं केले, तमकं केले, अनेक बाबतीत सांगतो. मग तसंच याही बाबतीत सांगावं की सगळं काही केलेलं आहे, सगळी व्यवस्थित काळजी घ्या, तुम्ही काय काळजी करू नका म्हणून म्हणावं. तर तसं नाही. ते धंदा चालेल का नाही, ते हे टिकेल का नाही, कंपनी ही होईल का नाही, उशीर होईल का, वाटेत काय हे असेल का, मांजर आडवं जाईल का, काय माणसाला चिंताच एकदा करायची म्हटल्यानंतर बरं गेलं आडवं तर जाईल ना ते त्याच्या मार्गाने. मांजर इकडून तिकडे मांजर आडवं, समजा आपण नेमकं शुभकार्य करायला निघालो मांजर आडवं, खरंच त्याचं मांजरांनी हे म्हटलं पाहिजे मी शुभकार्य करायला आडवा. काय आपल्याला कल्पना आहे नक्की. त्यामुळे विचार करण्याची गोष्ट नाही एवढं नक्की, त्या काही विचार करायचे कारण नाही. तर हे असं मिळेल का, गाडी मिळेल का, अमकं होईल का, त्या इन्व्हेस्टमेंट्स आहेत ते सगळं ते व्यवस्थित टिकतील ना, ज्यात केल्या आहेत त्या कंपन्या टिकतील ना, माझ्याच ताब्यात राहील ना, समजा मुलाबाळांना दिल्या तर ते शेवटपर्यंत सांभाळतील ना, त्याची आठवण ठेवून. नाही सांभाळलं तर मी अगदी तुम्ही उघड्यावर पडणार नाही, शक्यच नाही. जो ज्याने ते सगळं दिलेलं आहे तर त्यांनी भगवंताला दिलेलं आहे. त्यामुळं आता पूर्वीच्यापेक्षा चांगल्या तऱ्हेनं सांभाळेल उलटं भगवंत. सांभाळतो तो भगवंत, तो त्याच्या रूपानं उभा राहतो का आणि कोणाच्या रूपानं उभा राहतो ह्याची विचार करायचं कारणच नाही. म्हणून महाराजांनी तेव्हाही सांगून ठेवलं आणि ते प्रत्ययाला येतं. तुम्हाला आजार आहे तर औषध द्यायची व्यवस्था ही जबाबदारी माझी, तुमच्याच मुलानं दिलं पाहिजे एवढा फक्त आग्रह धरू नका. किती मुद्द्याचं सांगितलेलं आहे. तर तसंच ते सगळ्या बाबतीत आहे. असं काळजी करायचं काही कारण नाही. तर कोणी देईल आणि तुमचा आजार बरा होईल किंवा त्याच्यावर जी काही योजना औषध योजना आवश्यक आहे ती होईल. तर ती सांभाळता येईल का नाही, त्यांनी माझ्या देखत उधळलं तर काय करू. मग ते उधळणे योग्यच होतं असं त्याचा अर्थ समजू, बाकी काय खरं सांगायचं तर याच्यापेक्षा काय नाही. बरं कधी काय स्वतःला पोटाचे उपाशी ठेवून काय उधळणार नाही हे नक्की आहे, कारण तेवढं त्यांना निदान वारसा तरी आला असेल. स्वतःचे पोट सांभाळून काय करायचं ते उधळते. ते उरलेलं आहे ते पाणी त्या माठाच्या बाहेर गेलं म्हणून ते सांडून गेलं, तशातला प्रकार असेल तर सोडून दिलं. बरं हे सगळं कितीपर्यंत कशाची काळजी करणार. तर त्यामुळं ह्या न संपणारी गोष्ट, ज्याला जीवनाला ज्याची आध्यात्मिक प्रगती झालेली आहे त्याच्या दृष्टीनं हे पहिलं लक्षण फक्त आज विचारात घेतलं की निश्चिंतता बनायला आहे. निश्चिंत मनुष्य कार्यशील नसतो असं अजिबात समजू नका. निश्चिंत मनुष्य जास्त कार्यशील असतो. ज्याला काळजी लागली आहे त्याच्या हातून काम कमी होतं, कमी प्रमाणात कमी क्वालिटीचं असं काम होतं. जो निश्चिंतपणे कामाला लागलेला असतो तो अधिक लवकर अधिक कार्यशील आणि अधिक चांगला, आजच्या भाषेमध्ये आउटपुट, अधिक चांगला आउटपुट देऊ शकतो. तर हे खरं आहे. पण ज्याच्या मागं चिंता लागली आहे त्याचं निम्म कार्यशक्ती चिंतेत जात असते आणि नेहमी त्याच्या कामाला लागत असते. त्यामुळे ज्याची गुरुवर श्रद्धा आहे, ज्याची भगवंतावर श्रद्धा आहे, ती श्रद्धा आहे तर त्याचं प्रगतीचं लक्षण काय, तर त्याची निश्चिंतता. तर ती निश्चिंतता आपल्याला लाभू दे एवढी प्रार्थना करतो आणि आजचं काम थांबवतो. एवढं पुरेसं होईल. पुढच्या वेळेला काय आणखीन विचार करता येईल लक्षणांचा तो करेल.